मी जे आकडेवारी नोंद करतोय, जे सभासद संख्या किंवा तिथं अ, पुस्तक तयार करतोय, त्या पुस्तकामध्ये नंबर, नाव, फोन नंबर, त्यांनी हां, रक्तगट, त्यांचा आस्थापना, ह्या ज्या गोष्टी करतोय सध्याच्या घडीला, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण तयारीनिशी ह्या सगळ्या गोष्टी करून माननीय हां, मंत्री महोदयांशी मी लवकर भेट घेऊन ह्या हां, 100% मुदतवाढ, डबल हां, रोजगार नाही, म्हणजे डबल पगार होईल हे नाही. मुदतवाढ त्या ठिकाणी 100% मिळण्यासाठी माझा प्रयत्न 100% असणार आहे आणि तो प्रयत्न मी 100% करून आचारसंहिता संपली, की आपल्याला 1,01,000% मुदतवाढ हे मिळणार. त्यात तीळ मात्र शंका नाही. मग त्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची कशी भेट घ्यायची किंवा कसं पद्धतीने जायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी माझं पूर्ण प्लॅनिंग तयार आहे आणि मी माझ्या प्लॅनिंगला त्यामध्ये एक तीळ मात्र शंका नाही, की त्या ठिकाणी जे-आर हा वाढीव मुदतीचा 1,01,000% आपल्याला प्राप्त होईल सर. तो जेव्हा निर्णय मी आहे. तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय सर, मी याच्या अगोदर पण तुम्हाला बोललोय. याच्या अगोदर देखील तुम्हाला बोललोय, की आपल्याला मुदतवाढ जी आहे, मी हं, याच्या अगोदर देखील तुम्हाला लाईव्हमध्ये सांगितलं होतं. मी जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण खात्रीपूर्वक सांगेन, मी असं दळमळीत सांगणार नाही किंवा बाकी लोकांना किंवा बाकी मंत्र्यांना भेटण्यापेक्षा मी डायरेक्टली उर्मी-घाव तर प्लॅनिंग परफेक्ट केलेलं आहे. त्यामुळं 100% काही वाटेल ते झालं तरी चालेल, पण ह्या मुलांना मुदतवाढ हे 1,01,000% आपण त्या ठिकाणी प्राप्त करणार. तर विषय कसा आहे, की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑफिशियल बाकीच्या गोष्टी होणं अपेक्षित होतं. पण त्या हां, परिस्थिती पाहता आपलं म्हणजे ते मागणं चुकीचं आहे किंवा हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही सध्याच्या घडीला. पण आपल्याला ज्या अनुषंगाने आपण जे प्लॅनिंग करतोय, त्या प्लॅनिंगवरती जर पाहिलं, तर आपल्याला मुदतवाढ हे 100% त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. त्यांचा काही गैरसमज म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा. पण एवढं 100% की आपण जे प्लॅनिंग केलंय त्या प्लॅनिंगला 1,01,000% मुदतवाढ ही मिळणार.